कारण लोक अशा आवाहनांकडे फक्त आवाहन म्हणून पाहतील याची शक्यता कमी आहे, विशेषतः जेव्हा या युद्धाला जवळपास 70 पेक्षा जास्त दिवस 72 दिवस उलटून गेलेले आहेत। आता याच्याकडे फक्त आवाहन म्हणून पाहिलं जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे केले त्याकडे, की एक येणाऱ्या संकटाची नांदी म्हणून, भीती म्हणून पाहिलं जाईल? मला तीन शक्यता दिसतात। एक म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी होत नाहीये हे अजूनपर्यंत दिसतंय। अनेक वेळेला अमेरिकेकडनं प्रचार होतो की सामुद्रधुनी आता मोकळी झाली, पण प्रत्यक्षात ती मोकळी होत नाहीये। ती जर मोकळी झाली नाही तर आपल्याला तेल आणि कुकिंग गॅसचं टंचाई जाणवेल हे नक्कीच आहे। आता इतके दिवस आपण चालवून घेतलं, आपण म्हणजे सरकारने चालवून घेतलं, भाव वाढवले नाहीत, पुरवठा बऱ्यापैकी व्यवस्थित ठेवला, परंतु हे असंच चालू राहील असं आपल्या जनतेला वाटायला लागलं होतं। त्यामुळे जनतेला थोडं जागृत करणं आवश्यक होतं की सगळं असं चालणार नाही, तुम्हाला थोडंसं टाईट करायला लागेल स्वतःचं बजेट। बजेट म्हणजे वापर, उधळमाधळ करायची नाही हा संदेश आहे त्यातनं। दुसरी गोष्ट शक्यता अशी आहे की युक्रेन युद्ध थांबेल अशी पण एक शक्यता होती। ते थांबलं तर रशियाचा पुरवठा आपल्याला विनासायास सुरू होईल असं वाटत होतं, पण ते युद्ध सुद्धा थांबेल की नाही याबद्दल शंका आहे, कारण कालच युक्रेनने रशियावर एक भीषण हल्ला केलेला आहे। आणि तिसरी थोडीशी दूरान्वयाची शक्यता अशी आहे की या संधीचा फायदा घेऊन भारतच पाकिस्तानला धडा शिकवेल की काय, म्हणजे आपणच पाकिस्तानवर हल्ला करू की काय, अशी एक शक्यता मला जाणवते। तसं जर झालं तर आपल्याला देशाचे अर्थव्यवस्था मजबूत करणं आवश्यक आहे आणि लोकांना सेन्सिटाईज करणं ज्याला पण म्हणतात असं का तेही तुम्हाला आवश्यक वाटतंय, म्हणजे आहे। आता आता सगळ्या जगाची अर्थव्यवस्था ज्या परिस्थितीमध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं का वाटतंय की भारत आता पाकिस्तानवर अटॅक करू शकतो, म्हणजे बाय व्हॉट वे? दोन गोष्टी आहेत। एक तर पाकिस्तानने कारण नसताना भारतामध्ये दहशतवाद पुन्हा वाढवलेला आहे, तो आपल्याला दिसतोय। आता पंजाबमध्ये 2 स्फोट झाले आणि अनेक ठिकाणी स्फोट होणार नाही याची काही गॅरंटी नाही। पाकिस्तानला डॉशियर देणं वगैरे या गोष्टी समजत नाहीत, त्यांना थोबाडीत मारली तरच कळतं आणि एक दणदणीत थोबाडीत ऑपरेशन सिंदूरचा दुसरा भाग करण्याची आवश्यकता आहे। आणि लक्षात घ्या, शत्रूवर केव्हा हल्ला करतात, जेव्हा शत्रूची अवस्था दयनीय असते। पाकिस्तानकडे रिक्षात घालायला पेट्रोल नाहीये, तर विमानात ते घालू शकत नाहीत, टँकमध्ये घालू शकत नाहीत। आता जर त्यांना चोपलं तर त्यांना एक प्रचंड मोठा दणका बसेल आणि आपलं एक त्याच्यावरती काम साध्य होईल। तर हे होणारच नाही, मला काही कोणी सांगितलं नाही की असं होईल, पण एक प्लॅनिंग मध्ये हा विषय असू शकतो की पाकिस्तानला नाही, एक पण हे धडा आपल्याला शिकवायचा। तरी परवडणार आहे का आता? म्हणजे पाकिस्तानमध्ये तेल नाहीये मान्य आहे, पण आपल्याकडे कुठे आता विहिरी ओसंडून वाहत आहेत? आपली काय अवस्था बरी आहे का? आपल्याकडे लढाई करण्याइतकं तेल निश्चितच आहे आणि तुम्हाला वाटतं तितकं, म्हणून तर मी सांगतो की मोदी सांगतायत ते लोकांना सांगतायत की लोकांनी तेलाची उधळमाधळ करू नये, पण पाकिस्तानवरती जर हल्ला करायचं झालं तर त्याकरता आपल्याकडे तेल आहे। पाकिस्तान सारखी परिस्थिती आपली नाही। आता आपण काय केलं, त्यांचं पाणी पण थांबवलंय।